आत्ता आम्ही आहोत राजापूरला. राजापूरमधलं हे उन्हाळे गाव आणि हीच ती उन्हाळे गावातली शाळा. आणि आता तुम्हाला हा जो गजबजाट दिसतोय, भरपूर लोक आलेली आहेत, गाड्या थांबल्यात, या सगळ्याला कारण आहे राजापुरात गंगा अवतरली आहे. आणि त्या गंगेच्या दर्शनासाठी, गंगेमध्ये गंगा पाहण्यासाठी, गंगेत उतरण्यासाठी म्हणून ही सगळी मंडळी लांब लांबनं आलेली आहेत. आता आम्ही तिकडेच चाललो आहे. हा सगळा जो रस्ता आहे हा आपण जाऊया, पाहूयात. माझ्याबरोबरच राहा. मार्च 28 तारीख, आज संकष्टी चतुर्थी आणि या निमित्ताने आम्ही रत्नागिरीतल्या कुवेगावी गणपती दर्शनाला गेलेलो. तिथूनच 30-32 किलोमीटर अंतरावर असलेल्या ह्या परिसरासाठी आम्ही मुद्दामून इकडे वळलो. आणि आता आपण प्रवेश करतोय जिथे गंगेचा उगम झाला आहे त्या जागेत. हेच ते प्रवेशद्वार. इथे गंगा अवतरली आहे आणि मंदिर परिसर आहे, त्यामुळे सगळं प्रसन्न वातावरण, दाट घनदाट छाया, झाडं झुडपं. त्या बाबतीत कोकण आपलं समृद्ध आहे. कोकणामध्ये जशी डोंगर, नदी, नाले आहेत, तशीच वृक्षवृष्टी असल्यामुळे आपल्याला ठराविक ठिकाणी चांगला परिसर अनुभवायला मिळतो. काही दुकानं मांडलेली आहेत इथे. आणि आता आपण पोचतोय त्या ठिकाणी जिथे ही सगळी मंदिरं तुम्ही पाहू शकता. थोडीशी भग्नावस्थेत असलेली मंदिरं, पण हे ते पुरातन, तीच ती पुरातन जागा. आणि इथे आहे गोमुख. ज्या गोमुखातनं नदीचा उगम झाला आहे, गंगेचा उगम झाला आहे. खूप सारी मंडळी तुमच्या बरोबरचे. ह्या गंगेत पाय धुवून, ह्या गंगेत, ही गंगा डोक्यावर घेऊन आम्ही सुद्धा पापक्षालन करण्याचा आमचा विचार आहे. गंगा अवतरली. लोक इथे दर्शनासाठी येतात आणि या परिसरात असलेल्या मंदिरांमध्ये नंतर दर्शन घेतात. आपणही जाणार आहोत. ही जी कुंड दिसत आहेत, या कुंडांमध्ये सुद्धा पाणी अवतरलं आहे. त्यामुळे जेव्हा आपण म्हणतो राजापुरात गंगा अवतरली, तेव्हा ही सगळी कुंड भरलेली असतात. आणि ह्याच कुंडांमधनं पुढे त्या प्रवाह त्या गोमुखातनं अवतरतो. जवळपास 13 कुंड आहेत, 14 कुंड आहेत इथे. हे वरती पण आहेत ती 2, म्हणजे 16 कुंड एकंदर इकडे आहेत. ह्या 16 कुंडांमध्ये पाणी भरले हे आपण पाहू शकतो. हे शिवलिंग. आणि आम्ही आत्ता इथले जे पुजारी किंवा गंगा पूजन करणारे यांच्याबरोबर आहे. आपण यांच्याकडून जाणून घेऊया
ह्या मंदिराबद्दल आणि या जागेबद्दलचा इतिहास. नमस्कार. राजापूरची गंगा येथे म्हणजे नक्की काय, ऐतिहासिक महत्त्व असणाऱ्या राजापूरच्या गंगेच्या ठिकाणी आपण आहात. या 14 कुंडात एकाच वेळी पाणी येतं, म्हणजेच राजापूरची गंगा येते. 14 प्रमुख मूळ गंगेपासून प्रवाह सुरू होतो. 14 कुंडांना आपल्या प्रमुख नद्यांची नावं आहेत. मूळगंगा, कृष्णा, कावेरी, नर्मदा, भीमा, चंद्रभागा, अशी काशीकुंड, अशी 14 कुंडांची नावं आहेत. या 14ही कुंडांचं पाण्याची पातळी वेगवेगळी आहे. ज्यावेळी गंगा येते त्याचवेळी 14ही कुंडात पाण्याचे जिवंत झरे निर्माण होतात आणि प्रत्येक कुंडाचं तापमान व पाण्याची पातळी ही वेगवेगळी आहे. ज्यावेळी गंगा येते त्यावेळी कुठचंही एक मिक्स होत नाही पाणी. कुंडात कोणतेही इंटरकनेक्ट पाणी नाही. सर्व कुंडही स्वतंत्रपणे एका ठराविक लेवलला थांबतात. पाण्याची पातळी ठराविक लेवलला असते आणि हे सगळं काळ्या दगडातलं बांधकाम फार पुरातन आहे. आत्ता सगळीकडे दुष्काळ आहे पाण्याचा आणि त्यावेळी हे धो पाणी 24 तास वाहत असतं. हे ह्या सगळ्या क्षेत्राचं वैशिष्ट्य आहे. ही जी 14 कुंड तुम्ही म्हणालात, म्हणजे एकंदरीत या 14 कुंडांचं पाणी जर का आपण म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना कुंडात स्नान केलं तर त्या 14 नद्यांच्या पाण्यात स्नान केल्याचा त्याचा तो योग आहे. हो, बरोबर. आणि तसंच एक दुर्मिळ दत्त मंदिर आणि पाठीमागे शिव मंदिर, गंगा माता मंदिर अशी मंदिरं आहेत या परिसरात. साधारण किती वर्षाचा याला इतिहास असेल? साधारण महाराजांच्या काळाचा इतिहास आहे. 11व्या शतकापासून इतिहास सापडतो. 1191 पासूनचा इतिहास सापडतो. तेव्हापासूनचा इतिहास सापडतो. आता ही जी 2 मंदिरं आपण पाहतोय, ह्या मंदिरांचं वैशिष्ट्य काय? म्हणजे इथे गंगामातेचं मंदिर बांधकाम चालू आहे आणि बाकी म्हणजे इथे शिवलिंगाची पूजा होते आहे. बाजूला शिव मंदिर आहे. कारण मी आता पाहिलं की एका कुंडाच्या 2 कुंडांच्या मध्यभागी एक शिवलिंग आहे. त्यामुळे शंकराचं सुद्धा स्थान इथे आहे. रामेश्वर मंदिर आहे. म्हणजे काशीचं स्नान रामेश्वरला घरा इथेच सोय केली. ते तीर्थाचं काशी रामेश्वर सांगत होते म्हणून काशीला पाणी घेऊन तिथे आम्ही रामेश्वर तुम्ही वाहू शकतो. अच्छा, म्हणजे ज्यांना काशी रामेश्वरला जाणं शक्य नसतं त्यांनी इथून जरी तो स्नान करून ते दर्शन घेतलं तरी त्यांना तो पुण्य मिळतो. अरे वा. हे काशीकुंड आहे, मध्ये 6 फूट खोल आहे. अच्छा, मधल्या भागामध्ये का? अच्छा, म्हणजे याचे जे झरे आहेत ते खालनं तयार झाले. मग हे पाणी जे वाहून जातं हे कुठे जातं? कुठे ड्रेनेज सिस्टम केलेलं आहे. एक माणूस आत चालत जाऊ शकेल एवढं एक मोकळ्या जागेत पाठीमागे पाणी सोडलेलं आहे. पूर्ण पाणी 24 तास वाहत राहिलं तरी ते ड्रेनेज चोकअप होत नाही. ओके. अच्छा. लेवल मेंटेन राहते. जेवढं पाणी येतं तेवढं बाहेर फेक राहतं. एवढं पाणी चालू आहे प्रत्येक क्षणाला. म्हणजे त्या झऱ्यांचा जो प्रवाह आहे किंवा झऱ्यांचा जो फोर्स आहे पाण्याचा, डिझाईन कुंडांचं तसं केलेलं आहे. जे स्ट्रक्चर बनवलेलं आहे त्याची लेवल आणि त्याची समतल पातळी आणि त्या काळ्या सेपरेशन कसं केलं त्याचं कुठे उत्तर नाहीये. डिव्हायशन कसं केलं त्याचं उत्तर नाहीये. की 14 झरे होते म्हणजे 14 झऱ्यांमध्ये 14 प्रकारचे जे पाणी येतं. हो, पण त्या टेम्परेचर लेवलनी टेस्ट प्रत्येकाची वेगळी आहे. अरे कुठल्या पण ट्रान्सफर होत नाही. स्वतः झरे आहेत प्रत्येकाला. म्हणजे यातलं वैज्ञानिक कारण ज्यांना कोणाला शोधायचं त्यांनी शोधावं. पण भक्तिमय वातावरणामध्ये हा जो तयार झालेला जो गंगेचा प्रवाह आहे आणि तुम्ही जे 14 नद्यांची नावं घेतलीत तो जो इथला उगम आहे हा खरंच म्हणजे दैवी चमत्कार म्हणावा लागेल. विज्ञानाला ते आता वैज्ञानिक म्हणूया, वास्तुरूपाला म्हणूया, तर हे कुठेही लागू पडत नाही त्याची तत्व येते. आणि आता सगळीकडे दुष्काळ आहे. पाण्याचं खूप मोठ्या प्रमाणात. आम्ही राजापूर 2 दिवसात डोंगराळ भाग आहे आणि इथे एवढं 24 तास स्वच्छ पाणी, क्लीन पाणी. हे पाणी म्हणजे बाकी तुम्ही रेग्युलर वापरायला सुद्धा घेऊ शकता. स्किन डायजेस्टसाठी मेडिकली प्रूव्ह झालेलं आहे. सांगितलेलं आहे की आम्हाला किती गोष्ट नासत नाही. कुठलाही जीवजंतू 100% शुद्ध पाणी आहे. आणि मुळात कसं आहे की जे मिनरल वॉटर आपण जे म्हणतो ते नॅचरली, कारण हलकं आणि क्षार विरहित पाणी आहे. छान. बरं वाटलं आपली ओळख कळली. केदार साने, मी राजापूरला असतो, गंगापुत्र. अच्छा, गंगापुत्र केदार साने राजापूरचे. आपण राहुल काळे, गंगापुत्र, राजापूर. अच्छा, म्हणजे तुम्ही गंगेची पूजा करता किंवा त्याचे जे काही म्हणून तुम्हाला गंगापुत्र आहे तसे आमचं गंगापुत्र म्हटलं जातं. अच्छा. शिवाजी महाराज पेशव्यांची संध्या मिळाली की तुम्ही औषधातली हे करायची, करू शकतात. हे सगळे व्यावसायिक आहेत, आपल्या सेवेसाठी मग येत असतात. क्या बात आहे. तुम्हाला भेटून खरंच आनंद झाला. असेच भेटत राहू. धन्यवाद. आत्ताच आपण गुरुजींकडनं आपण याची माहिती मिळवली. आणि कसं असतं प्रत्येक एरियामध्ये प्रत्येक जागेमध्ये वेगवेगळ्या आख्यायिका असतात,
काही कथा असतात किंवा काही कल्पोकल्पित असू शकतात किंवा जुन्या पिढीकडनं पुढच्या पिढीकडे वारसा म्हणून गेलेल्या ज्या गोष्टी आहेत त्यातलंच एका गृहस्थांची आमची ओळख झाली, जगदीश मोहिते, आणि त्यांनी जी याबद्दल एक माहिती दिली ती आपण नक्कीच ऐकूया. ॲक्च्युली ही गंगा दर 3 वर्षानंतर 3 महिन्यासाठी येत असते. ॲक्च्युली गंगेचं हे अस्तित्व हे फार वर्षापासून आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय की ज्या वेळेला ही गंगा येते त्यावेळेला ह्या एरियामधलं सगळं वातावरण क्लायमेट चेंज होत असतं. क्लायमेट चेंज होतं ज्यावेळेला हवा वारे जोरात वाहत असतात किंवा वातावरण ढगाळ होत असतं त्यावेळेला लोकांना साधारण अंदाज येतो की आता गंगा येण्याचे लक्षण आहेत, संकेत आहेत, संकेत येत आहेत. तर त्यावेळेला मग लोकांना कळतं की संकेत आले म्हणजे गंगा ही थोड्या दिवसात करणार आहे. ज्या वेळेला ही गंगा येते त्यावेळेला ॲक्च्युली याचं पहिलं काय होतं की पहिल्यांदा इथे फार पूर्वी दुष्काळ होता असं लोक सांगतात. बरोबर. फार पूर्वी ह्या एरियामध्ये दुष्काळ होता त्यामुळे शेतकरी हताश होत होते की देवानं जन्माला घातलंय पण इथं पाणीच नाही, काय नाही, किंवा पिण्याच्या पाण्याची पण वानवा होती, नव्हती, शेतीची सोय नव्हती. मग काय करायचं म्हणून एका शेतकऱ्यानं त्या काळामध्ये फार वर्षापूर्वी गेलो त्या काळामध्ये एका शेतकऱ्याने इथे तपश्चर्या केली होती की मला काहीतरी इथे सोर्स मिळावा देवाकडनं. त्यामुळे त्या झाडाखाली जिथे गंगा मुख आहे तिथे ॲक्च्युली ती गंगा प्रकट झाली आहे. तर ते कसं होतं की त्यानं तेव्हा केलं त्यावेळेला देव प्रसन्न झाला, गंगामाई प्रसन्न झाली आणि त्यावेळेला गंगा आली. ज्यावेळेला गंगा येते त्यावेळेला अशी काय काय की गंगा येते त्याच्या आधी भाताचा कुंडा त्या गंगेतनं बाहेर येतो. अच्छा, असं आहे. त्यानंतर ज्यावेळेला ही गंगा इथे प्रकट होते त्यावेळेला 3 महिने नरसोबाच्या वाडीतलं 1 पैरी पाणी कमी झालेलं असतं. दुसरी गोष्ट अशी आहे की फार पूर्वी असं कळत होतं की आता आपल्याला माहीत नाही का, मी स्वतः बघितलं नाही, पण फार पूर्वी असं होतं की ज्या वेळेला पाऊस असायचा त्यावेळेला मेन कुंडामध्ये पाणी नसायचं पण बाकी 14 कुंड भरलेली असायची. म्हणजे ते पावसाच्या पाण्यामुळे बाकीची कुंड भरलेली असं पण मेन जे कुंड आहे ते रिकामी राहायचं. बरं, असं होतं. परंतु आत्ता लोकांचं येणं थोडं लोकांना माहीत नाही किंवा गावामध्ये आतमध्ये पडलं आहे, जवळजवळ सिटीपासून 3-4 किलोमीटर आतमध्ये आहे, त्यामुळे लोकांना माहीत नाही. ह्याची जर का पब्लिसिटी झाली किंवा गावातल्या लोकांनी जर का ह्याच्याकडे जर का लक्ष दिलं नाही तर हा एक पर्यटन स्पॉट आणि एक तीर्थक्षेत्र म्हणून हे डिक्लेअर होऊ शकतं. कारण इथे आता 1 किलोमीटरवरती गेलात की उन्हाळा म्हणून आहे तिथे वर्षाचे 12 महिने गरम पाण्याचा झरा आहे. अच्छा, कुंड आहे, म्हणजे कुंड आहे तिथे. आणि असं काही मुखातनं ते गरम पाणी पडतंय. तिथे लोकांनी सोय केली, एका साईडला लेडीज आणि एका साईडला जेंट्स आंघोळीची सोय केली. वर्षाचे 12 महिने पाऊस असून म्हणजे आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये वसईच्या जवळ गणेश कुंड आहेत किंवा वज्रेश्वरीची जी आहे, त्यानंतर आरवलीमध्ये तुम्ही येताना दिसते तिथं आहे. त्यानंतर तुम्ही लांजा तालुक्यामध्ये मठ गाव आहे, मठामध्ये दत्ताचं मंदिर आहे, नदी आहे, नदीच्या इथे गरम पाण्याचं कुंड वर्षाचे 12 महिने आहे. अच्छा, ते कुलकर्ण्यांच्या ह्याच्यात आहे ते का? मी गेलोय तिथे. पूल आहे इथनं डाव्या हातानं आतमध्ये जायचं. बरोबर, 2-3 किलोमीटर आहे तिथे वर्षे. ॲक्च्युली लांजा रत्नागिरी ह्या तालुक्यांमध्ये जर का बघितलं तुम्ही, राजापूर तालुक्यामध्ये बघितलं, त्यानंतर आता इथनंच जर का तुम्ही 15 किलोमीटरवरती गेलात की कर्णेश्वर ह्याचं मंदिर आहे, आपलं सूर्य मंदिर आहे. बरोबर, ते सूर्य मंदिर आहे. त्या सूर्य मंदिराची सुद्धा काही भरपूर मोठी आहे पण लोकांना माहीतच नाही आहे. या गोष्टीचा प्रचार आणि प्रसार झाला तर त्यानिमित्ताने लोक इथे येतील किंवा तुम्हाला वृद्धी वाढू शकेल, कोकणाला विकास होण्याची चान्सेस आहे. क्या बात आहे. तुमच्याकडून ही माहिती मिळाली. मोहिते साहेब नमस्कार, धन्यवाद. आपण असेच भेटत राहू. या लोकांना सांगा आणि लोकांनी खरोखर तोच हा प्रयत्न आहे. हा व्हिडिओच्या माध्यमातून आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. मगाशी मी त्या गुरुजींची सुद्धा काही या विषयावरती चर्चा केली. त्यांनी काही धार्मिक आणि संदर्भ दिले. त्यालाच कदाचित ही जोड आणि माझं पुण्य असं की त्यानिमित्ताने तुमची भेट झाली आणि आपण या विषयावरती बोललो. खरं आहे. काय झालंय, सध्या जनरेशनच्या जसा फरक पडत जातो ना तसं त्याच्यातली आवड पण असली पाहिजे. आज तुम्ही रायगडावर जरी गेलात ना तरी रायगडावर सुद्धा तोच विषय आहे की पूर्वीसारखी अभ्यासू नाही आहेत. त्यामुळे होतं ठीक आहे, आपला कोकण समृद्ध आहे, महाराष्ट्रामध्ये आपण समृद्धतेने जगतोय. आपल्याला डोंगर गडांचा दऱ्यांचा वारसा आहे, तसाच नद्या नाले आणि समुद्राचा वारसा आहे. त्याच्यातच आपण रममाण होतो आणि त्याचा व्यावसायिक दृष्टीने वापर करत नाही. परंतु कोकणामध्ये केवढं सौंदर्य बघण्याचं आपण भाग्य नाही आपल्याला, कारण आपण बघत नाही आहे. चला, धन्यवाद मोहिते साहेब, थँक्यू व्हेरी मच.